मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रामाणिक आणि तुमच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेला प्रश्न विचारणार आहे. आत्ता हा व्हिडिओ पाहताना अत्यंत शांतपणे स्वतःला विचारा आणि मला सांगा. कल्पना करा, तुम्हाला आयुष्यात एखादे खूप मोठे ध्येय गाठायचे आहे. तुम्हाला एखादी अत्यंत कठीण परीक्षा पास करायची आहे, स्वतःचा नवीन व्यवसाय उभा करायचा आहे किंवा शरीराचे 20 किलो वजन कमी करायचे आहे. जेव्हा तुम्ही या कामाला सुरुवात करण्याचा विचार करता, तेव्हा तुम्ही नक्की काय करता? तुम्ही थेट शेवटच्या टप्प्याकडे म्हणजेच फायनल रिझल्टकडे बघता. तुम्ही विचार करता की बापरे, मला 500 पानांचा अभ्यास करायचा आहे, मला वर्षभर रोज जिमला जाऊन भयंकर घाम गाळायचा आहे, मला व्यवसायासाठी लाखो रुपये उभे करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही त्या भल्या मोठ्या उद्दिष्टाचा, त्या पूर्ण प्रवासाचा एकाच वेळी विचार करता, तेव्हा तुमचा मेंदू अक्षरशः सुन्न होतो. तो त्या भविष्यातील विचारांच्या ओझ्याखाली पॅनिक होतो आणि त्या भयंकर ताणातून पळ काढण्यासाठी तुम्ही आजचे छोटेसे कामही सुरू करत नाही. तुम्ही चुपचाप मोबाईल हातात घेता आणि सलग 2 तास फालतू रील्स बघत बसता. खूप मोठे टार्गेट डोळ्यासमोर ठेवल्यामुळे तुम्ही आजच्या दिवसातले एक छोटे पाऊलही टाकत नाही आणि स्वतःचे नुकसान करून घेता. असे तुमच्यासोबत किती वेळा झाले आहे? आपण जेव्हा आयुष्याकडे बघतो, तेव्हा आपण थेट पुढच्या 5 वर्षांचा, 10 वर्षांचा किंवा पूर्ण आयुष्याचा विचार करतो. आणि या एवढ्या मोठ्या ओझ्याखाली आपण आजची साधी कामेही पूर्ण करू शकत नाही. आपण आतून तडफडत असतो, स्वतःला दोष देत असतो, पण तरीही आपण तीच चूक वारंवार करत राहतो. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण याच भयंकर आजारावर, मोठ्या ध्येयांच्या भीतीवर आणि ओव्हर थिंकिंगवर एक असा जालीम आणि क्रांतिकारी उपाय बघणार आहोत, जो तुमचे आयुष्य एका सेकंदात बदलून टाकेल. आज आपण डॅनी लेहर या जगप्रसिद्ध लेखकाने लिहिलेल्या व्हेन युअर नेक्स्ट अवर या अत्यंत शक्तिशाली आणि तुम्हाला आतून एक अजिंक्य योद्धा बनवणाऱ्या पुस्तकाचा मास्टर क्लास घेणार आहोत. हे पुस्तक तुम्हाला पुढच्या 10 वर्षांचे प्लॅनिंग कसे करायचे हे शिकवत नाही, तर हे पुस्तक तुम्हाला पुढची फक्त 60 मिनिटे, होय फक्त पुढचा 1 तास कसा जिंकायचा याची एक अफाट कला शिकवते. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि पूर्ण फोकसने हा मास्टर क्लास शेवटपर्यंत अनुभवा. लेखक डॅनी लेहर अत्यंत स्पष्ट आणि ठाम शब्दात सांगतात की जेव्हा तुम्ही तुमचे पूर्ण आयुष्य, संपूर्ण आठवडा किंवा संपूर्ण दिवस एकाच वेळी जिंकण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही वास्तवात स्वतःच्याच मेंदूवर एक भयंकर ताण टाकत असता. मानवी मेंदू एवढा मोठा विचार करण्यासाठी बनलेलाच नाहीये. जेव्हा तुम्ही विचार करता की मला आज सलग 10 तास अभ्यास करायचा आहे, तेव्हा तो विचारच तुम्हाला काम सुरू करण्याआधी थकवून टाकतो. त्यामुळे आज आणि याच क्षणी संपूर्ण दिवसाचा किंवा संपूर्ण वर्षाचा विचार करणे कायमचे सोडून द्या. स्वतःच्या मेंदूला फक्त एकच आणि अत्यंत सोपी सूचना द्या. मला फक्त आणि फक्त माझा पुढचा 1 तास जिंकायचा आहे. मला माझा नेक्स्ट आवर जिंकायचा आहे. पुढचा 1 तास जिंकणं म्हणजे नक्की काय आणि हे कसे करायचे हे समजण्यासाठी आपण आपल्याच महाराष्ट्राच्या मातीतले एक अफाट उदाहरण बघूया. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा एक प्रेरणादायी इतिहास आहे. तुम्ही कधी रायगड, प्रतापगड किंवा सिंहगडावर पायथ्यापासून चढायला सुरुवात केली आहे का? जेव्हा आपण गडाच्या पायथ्याशी उभे राहून थेट वरच्या महादरवाजाकडे बघतो, तेव्हा ती भयंकर उंची आणि तो कठीण रस्ता बघून आपल्या पोटात गोळा येतो. आपल्याला वाटते की बापरे, एवढा मोठा डोंगर मी कसा काय चढू शकेन? माझ्याने हे होणारच नाही. अनेक लोक ती उंची बघूनच हार मानतात आणि परत फिरतात. पण जे लोक खऱ्या अर्थाने जिद्दी असतात, ते थेट गडाच्या माथ्याकडे बघत नाहीत. ते फक्त
त्यांच्या पुढच्या 10 पावलांकडे बघतात. ते स्वतःला सांगतात की मला पूर्ण डोंगर चढायचा नाहीये, मला फक्त पुढची 10 पावले टाकायची आहेत. आणि असे करत करत फक्त पुढच्या 10 पावलांवर लक्ष केंद्रित करून ते अत्यंत शांतपणे आणि यशस्वीरित्या गडाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. ही फक्त डोंगर चढण्याची गोष्ट नाहीये, तर हे तुमच्या आयुष्यातील यशाचे सर्वात मोठे रहस्य आहे. समजा आता सकाळचे 10 वाजले आहेत, तर स्वतःला सांगा की मला माहीत नाही 11 वाजेनंतर काय होणार आहे, मला माहीत नाही संध्याकाळी काय होणार आहे, पण 10 ते 11 या पुढच्या 60 मिनिटात मी माझे 100% लक्ष फक्त माझ्या कामावर देणार आहे. या 60 मिनिटात मी मोबाईलला हात लावणार नाही, मी कोणाशीही फालतू गप्पा मारणार नाही आणि मी कोणताही दुसरा विचार करणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेचा आवाका एवढा लहान करता, तेव्हा तुमच्या मेंदूला ते काम अत्यंत सोपे वाटायला लागते. या फक्त 60 मिनिटांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सवयीमध्ये किती अमानुष ताकद दडलेली आहे हे सिद्ध करणारी आणखी एक सत्यकथा आहे. तुम्ही बिहारच्या दशरथ मांझी यांचे नाव नक्कीच ऐकले असेल, ज्यांना आपण माउंटन मॅन म्हणून ओळखतो. त्यांच्या पत्नीचे वेळेवर दवाखान्यात न पोहोचता आल्यामुळे निधन झाले होते, कारण गावाच्या आणि दवाखान्याच्या मध्ये एक अत्यंत मोठा आणि भयंकर डोंगर होता. तेव्हा त्या माणसाने एक हातोडा आणि एक छिन्नी घेतली आणि तो अख्खा डोंगर फोडून रस्ता तयार करण्याची शपथ घेतली. गावातले लोक त्यांना वेडा म्हणायला लागले. पण मित्रांनो, जरा शांतपणे विचार करा. जर दशरथ मांझी यांनी असा विचार केला असता की हा 360 फूट लांब आणि 30 फूट उंच डोंगर मी एकटा माणूस कसा काय फोडू शकेन, तर ते पहिल्याच दिवशी घाबरून हत्यारे टाकून घरी बसले असते. पण त्यांनी काय केले? त्यांनी पूर्ण डोंगराचा आणि पूर्ण आयुष्याचा विचारच केला नाही. त्यांनी फक्त स्वतःच्या पुढच्या 1 तासावर लक्ष केंद्रित केले. ते स्वतःला सांगायचे, मला माहीत नाही हा डोंगर कधी तुटेल, मला माहीत नाही याला किती वर्ष लागतील, पण माझा पुढचा 1 तास मी पूर्ण ताकदीने फक्त या दगडावर घण मारणार आहे. आणि याच 1 तासाच्या जिद्दीने सलग 22 वर्ष काम करून त्या एका माणसाने तो अख्खा डोंगर फोडून रस्ता तयार केला. मित्रांनो, जर एक माणूस फक्त आपला पुढचा 1 तास जिंकून अख्खा डोंगर फोडू शकतो, तर तुम्ही तुमचा पुढचा 1 तास जिंकून तुमचे वजन, तुमची परीक्षा किंवा तुमचा व्यवसाय का नाही जिंकू शकत? जेव्हा तुम्ही तुमचा पहिला 1 तास जिंकता, जेव्हा तुम्ही 60 मिनिटे न थांबता काम करता, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे एक जादुई रसायन तयार होते. हे रसायन तुम्हाला एक अफाट आनंद आणि समाधान देते. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो आणि याच समाधानातून एक भयंकर मोठी मोमेंटम म्हणजेच यशाची गती निर्माण होते. तो पहिला जिंकलेला तास तुम्हाला दुसरा तास जिंकण्याची ताकद देतो, दुसरा तास तिसऱ्याला ऊर्जा देतो आणि फक्त पुढचा 1 तास जिंकण्याच्या या अत्यंत साध्या सवयीमुळे तुमचा संपूर्ण दिवस कधी अत्यंत यशस्वी आणि अफाट बनतो हे तुम्हाला समजत नाही. यशाची इमारत एकाच दिवसात उभी राहत नाही, तर ती एका वेळी एक वीट रचूनच उभी राहते. तुमचा प्रत्येक 1 तास ही त्या यशाच्या इमारतीची एक मजबूत वीट आहे. या पुस्तकातील सर्वात क्रांतिकारी आणि तुमचे डोळे उघडणारा विचार कोणता असेल, तर तो म्हणजे भूतकाळाला विसरून जाण्याची ताकद. आपण सगळेजण एक भयंकर मोठी चूक करतो. समजा सकाळी उठायला उशीर झाला आणि सकाळचे 2-3 तास फालतू गोष्टींमध्ये वाया गेले, तर आपण काय विचार करतो? आपण स्वतःला सांगतो की अरे यार, आता माझा आजचा संपूर्ण दिवसच खराब झाला, आता आज काहीच काम होणार नाही, मी उद्यापासून नवीन सुरुवात करेन. आणि या एका खोट्या विचारामुळे आपण आपला उरलेला अर्धा दिवसही अत्यंत निर्लज्जपणे कचऱ्यात फेकून देतो. लेखक यावर एक अत्यंत जळजळीत उपाय देतात.
ते म्हणतात की जर तुमचे सकाळचे 4 तास वाया गेले असतील, जर तुमच्याकडून चूक झाली असेल, तर स्वतःला माफ करा. जो वेळ निघून गेला आहे तो तुम्ही कोणत्याही परिस्थितीत परत आणू शकत नाही, पण म्हणून तुमचा संपूर्ण दिवस खराब झालेला नाहीये. दिवसाची सुरुवात फक्त सकाळीच होत नाही. जर दुपारचे 2 वाजले असतील तर स्वतःला सांगा की 2 वाजेपर्यंत जे झाले ते झाले, पण आता 2 ते 3 हा माझा पुढचा 1 तास मी कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवेन. मित्रांनो, दिवसातून कधीही कोणत्याही क्षणी तुम्ही स्वतःच्या आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर आणू शकता. तुम्हाला फक्त तुमचा तो चालू असलेला 1 तास जिंकायचा आहे. ही सवय तुम्हाला कधीही निराश होऊ देत नाही. ती तुम्हाला पडल्यावर लगेच उठून उभे राहण्याची एक अमानुष ताकद देते. तुम्हाला या जगात कुणीही हरवू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही. आपले आयुष्य खूप लहान आहे आणि वेळ अत्यंत वेगाने वारूसारखी हातातून निसटून चालली आहे. त्यामुळे भविष्याच्या मोठ्या मोठ्या चिंता करणे आणि ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकणे आजच थांबवा. तुम्हाला अख्खा डोंगर एका उडीत पार करायचा नाहीये. तुम्हाला फक्त पुढची 10 पावले टाकायची आहेत. या संपूर्ण मास्टर क्लासमधील कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त हादरवून गेला आणि तुम्ही आज तुमचा पुढचा 1 तास कशा प्रकारे जिंकणार आहात, हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यातील विचारांची जळमटे दूर करून तुम्हाला एक अत्यंत नवी दिशा आणि सकारात्मक ऊर्जा दिली असेल, तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. जे लोक फक्त मोठी स्वप्ने बघतात पण वेळेचे नियोजन न जमल्यामुळे सतत नैराश्यात राहतात, अशा तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला, मित्राला आणि नातेवाईकाला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांची झोप उडवा आणि त्यांना खऱ्या अर्थाने जागे करा. अशाच अत्यंत डोळे उघडणाऱ्या, तुम्हाला आतून शक्तिशाली आणि बुलेट प्रूफ बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. वेळेचा आदर करायला शिका आणि अत्यंत प्रभावी बना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अफाट आणि क्रांतिकारी विचारासोबत. स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची खूप काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.